सांगण्याची तुम्हाला काहीच आवश्यकता नाही आणि म्हणून पवित्र शास्त्र उघडून आपण लगेच वाचायला सुरुवात करायची। नीतिसूत्रे 3 अध्याय आम्ही संपवले आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की परमेश्वर देवबापानं कशा पद्धतीनं अद्भुत ज्ञान त्या शलमोनाला पुरवलं आणि मग शलमोन राजा या ठिकाणी सांगत आहे, तो लिहितो आमच्याकरिता हजारो वर्ष आधी आणि नीतिसूत्रामध्ये काय म्हणतो तो, माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या मुला, माझ्या बाळा, माझं नियमशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा राहू दे। आणि मग आपण आज्ञांमधून पाहिलं की देवानं कशा पद्धतीनं स्वर्गाचा मार्ग आमच्याकरिता उघडून ठेवला, कशा पद्धतीनं तो ज्ञानाला कवटाळून धरत आहे। आज पवित्र शास्त्र पुन्हा काय सांगत आहे त्याकडे लक्ष देऊ। नीतिसूत्रे अध्याय 4 काही वचन आपण वाचू। मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका, ऐका म्हटले आणि ऐकणं फार गरजेचं आहे। जे ऐकतात त्यांना समजतं, जे ऐकत नाही त्यांना काही समजत नाही आणि म्हणून ऐकणं फार फार गरजेचं। काय म्हटलंय, मुलांनो बापाचं शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याच्याकडे लक्ष द्या। पुढे, कारण मी तुम्हास उत्तम धर्मोपदेश करतो, माझे धर्मशास्त्र सोडू नको, कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो, माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार होतो आणि एकुलता एक होतो। ती मला शिकवी व म्हणे, माझी वचने तुझ्या चित्ती राहोत, तू माझ्या आज्ञा पाळ आणि दीर्घ आयुष्य हो। ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर, ती विसरू नको, माझ्या तोंडच्या वचनाला पराडमुख होऊ नको, ते सोडू नको म्हणजे तुझे संरक्षण होईल, त्याची आवड कर म्हणजे ते वचने तुझा सांभाळ करतील। ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर। आपली सर्व संपत्ती खर्च झाली तरी चालेल पण काय कर, ज्ञान संपादन कर, शुद्धता संपादन कर। मग आपण पुढे आणखी थोडं थोडं वाचू। आता पवित्र शास्त्र काय सांगतं पहा। हजारो वर्षांपूर्वी दाविदानं आमच्यासाठी लिहिलं, तर आम्हाला शिकवलं आणि पवित्र शास्त्र आम्हाला शिकवत असताना सांगतं त्या 4थ्या अध्यायामध्ये की काय घेऊ नको, सगळे पैसे खर्च झाले तरी चालेल पण काय घे, देवाचं ज्ञान घे। मुलांनो म्हटले बापाचं शिक्षण काय करा, ऐका। जे सर्व लेकर आहेत त्या लेकरांकरिता फार मोलाची गोष्ट आहे, मोलाचा संदेश आहे की मुलांना बापाचं काय करा, ऐका। आणि जे सगळे बाप आहेत त्या बापांना सुद्धा मुलाचं शिक्षण पवित्र शास्त्र देतं की बापांनो आपल्या मुलांना काय करा, शिकवा। हा दावीद राजा शलमोन राजाला शिकवत आहे खात्रीनं, जवळ घेऊन बसत असल्याने सांगत असेल की बाळा देवाचं धर्मशास्त्र काय करू नको, विसरू नको। ज्ञान संपादन करा, जगातले सगळ्या गोष्टी खर्च झाल्या तरी चालेल म्हणून पवित्र शास्त्र लेकरांना सांगताना काय सांगतं, जेव्हा मी स्तोत्र काढतो आणि वाढदिवसाला नेहमी आम्ही वाचतो 128 अध्याय काढताना वाचतो, परमेश्वरानं दिलेलं घर हे पुढचं फळ आहे। शास्त्र सांगतं जर लेकर शिकले, ते समृद्ध झाले, ते उत्कृष्ट ज्ञानवंत झाले, हुशार झाले, तर बापाला त्याच्या जीवनात सार्थक झाल्यासारखं वाटतं। तो म्हणतो माझे सर्व लेकर कशा आहेत, सुखी समाधानी आहेत। आणि शलमोन राजा आम्हाला तीच गोष्ट सांगतो। तो काय म्हणतो, त्याची आई पण त्याला शिकवत आहे, तो काय म्हणतो, कारण मी आपल्या बापाचा एकुलता एक होतो, माझ्या आईच्या दृष्टीने मी कसा आहे म्हणतो, सुकुमार आहे, मी चांगला आहे, सुंदर आहे, लहानाचा आहे, एकुलता एक आहे। आणि ती मला रोज शिकवित आणि म्हणत की बाळा माझे वचन तू काय कर, शिक। आणि या शलमोनानं ते वचन शिकले, आपल्या बापाचं त्याने ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर त्याला फार मोठं स्थान मिळालं। तो म्हणत आहे की काही घेऊ नका, सगळा पैसा धन संपत्ती खर्च झाले तरी चालेल पण काय घे, ज्ञान घे।
आणि हे ज्ञान जेव्हा आम्ही शिकवत नाही, लेकरांना सांगत नाही, मग लेकर बाहेरून शिकायचा प्रयत्न करतात, मग कधी कधी मोबाईल मधून शिकायचा प्रयत्न करतात. लेकर लहान आहे तोपर्यंत त्यांना शिकवा, गाणे शिकवा, वचन शिकवा, भजन शिकवा, वाद्य शिकवा, पुस्तकं शिकवा, वाचायला शिकवा, लिहायला शिकवा. आणि जेव्हा शिकतात ना लेकर, तेव्हा ते आपोआप मोठ्या मार्गावर, मोठ्या पदावर जायचा प्रयत्न करतात. पवित्र शास्त्र काय सांगतं पहा, लहान आहे तोपर्यंत शिकवा. मोबाईल मधून मग काय चांगलं शिकतात का वाईट शिकतात हे आम्हाला सांगता येणार नाही. पण बापाच्या समोर आहेत, तुला बाळा मोबाईल घेऊन दिलाय, पण त्या मोबाईलचा तू काय कर, चांगला उपयोग कर. मोबाईल मध्ये सगळं वाईट आहे असं नाही, चांगलं पण आहे, पण चांगलं घेता आलं पाहिजे. पण जाहिरात काय करते, चांगल्यापेक्षा अधिक वाईट शिकवते. आणि मग शैतान येतो आणि शिकवतो. आणि म्हणून मुलांना काय म्हटलंय, बापापासून काय करा, शिका. बापापासून काय करा, शिका. लोक म्हणतात की त्याचा बापच फार हुशार होता, हो, तो हुशारच राहणार. त्याचा बाप गायक होता, तो गातोय. त्याचा बाप वादक होता, तो वाजवतोय. शास्त्र सांगतं की मुलानं बापापासून शिका. आणि म्हणून आम्हाला शिकायचं आहे. आता कुंभार पहा काय करतो, कुंभार माती घडवण्यासाठी ओली माती घेतो, ती चाकावर ठेवतो, तिला आकार देण्यासाठी चाकाला गती आणतो, ती माती गोल फिरते. जसं आपण पाण्यात बसलो की आपल्याला चक्कर येते, ती माती गोल फिरते, मग त्या मातीला पकडतो आणि पाहिजे तसा आकाराचं भांड बनवतो. मग तो आता छोटं झालंय, आणखी मोठं पाहिजे, आणखी छोटं पाहिजे, काय आकार पाहिजे तो कळवतो. मग ते भांड झाल्यानंतर असं लगेच तयार होतंय का, नाही. त्याला घेतो, त्याच्यावर राख टाकतो आणि लाकडाची एक फळीचा तुकडा असतो, त्यानं त्याला घडवतो, त्याला ठोकून ठोकून मजबूत करतो. तसं म्हणले बापानं लेकराला शिकवावं. लहानपणी छडी घेऊन त्याला जरी शिकवलं ना, तर तो पुढे मोठा झाला सांगतो, आणि मी गणित काय उगाच नाही सोडवत, माझी मम्मी मला गणित शिकवत होती, छडी घेऊन मला काय करत होती, मारित होती. तो शिकला, पाढे शिकला, आणि मग तो पुढं उत्कृष्ट ज्ञानवंत होतो. तेव्हा तो सांगतो, माझ्या पप्पानं मला वाचायला शिकवलं. पण तुम्ही काय, आम्ही काय करतो, पुष्कळ लाड करतो, जाऊ दे नंतर शिकेल, नंतर होईल. आणि मग काय म्हटलं, ती माती कुंभाराने मळली, चाकावर ठेवलीच नाही, ती माती तशी ढिगल करून ठेवली. मग ती माती पुढे काय होते, कडक होती. मग तिला भेगा पडू लागतात. आणि मग कुंभार काय म्हणतो, आता या मातीचं काय होणार नाही. मग आपण म्हणतो लेकरं मोठे झाले, आता ते आमचं ऐकत नाही. लहान आहे तोपर्यंत शिकवा, मोठे झाल्यावर त्यांनी नाही ऐकलं तो त्यांचा प्रश्न आहे. पण लहान आहे तोपर्यंत त्यांना शिकवा, असं देवाचं वचन सांगतं, मी सांगत नाही. मोठी झाली की मग त्यांना कळतं, शैतान कळतो, बरं वाईट कळतं, मोबाईल कळतो, जग कळतं, आणि मग ते आमचं ऐकत नाही. तुम्ही किती सांगा ते ऐकत नाही. मग ते पुस्तक वाचताना सुद्धा इतके हुशार आहेत. पुस्तक वाचतो मी, अभ्यास चाललाय माझा 10वीचं वर्षी, 11वीचं 12वीचं वर्षी, असं ठेवणार, त्याच्यात मोबाईल ठेवणार. आईला काय माहिती, म्हणजे बाई समोर पुस्तक आहे आणि ती आली की तो काय हा मोबाईल मधून मी अभ्यास करतोय, असं करणं लगेच. आपल्याला काय माहिती. आणि मग जेव्हा परीक्षा होते ना, हाती भोपळा येतो, तेव्हा कळतं, अरे बाबा तू तुला अभ्यास करत होता. मग काय झालं, काय काय अंगावर गोधडी घेऊन अभ्यास करतात, अंगावर घेतलंय पण तुम्ही अभ्यास करतोय, पण मोबाईलचा लाईट त्या गोधडीतून घरी येतो. पण जेव्हा फटका पडतो ना मांजरावानी, तेव्हा कळत अर हे कसं काय झालं. काय म्हटलं, लहान आहे तोपर्यंत त्यांना काय करा, शिकवा. त्याला सांगा की आता जर अभ्यास केला, वर्षभर म्हणजे आयुष्यभर साहेब बनून राहशील, कष्ट करायची गरज नाही, सुखानं खाशील. आता काय करतो, अभ्यास कर. म्हणून या 4थ्या अध्यायामध्ये काय म्हटलंय, मुलांना बापाच ऐका. आणि असा कोणताही बाप नाही जो आपल्या लेकराला चुकीचं शिकवेल. बरं हालेलुया, शिकवेल का, नाही. असा कोणताच बाप नाही की आपल्या मुलाला काय करेल, चुकीचं शिकवेल. प्रभू काय म्हणाला, असा कोण बाप आहे की भाकर मागितली असता त्याला काय देईल, दोंडा देईल. आहे कोणी, नाही. मग तुम्ही तुमच्या लेकरांना उत्कृष्ट, आम्हाला असं वाटतं बाबा रे मी इतकं भारी शर्ट घेतलं नाही कधी, माझं आयुष्य गरिबीत गेलं, मी दुःखात दिवस काढले, जाऊ दे माझ्या मुलानं भारीतलं भारी घ्यावं. मी हॉटेलला जेवलं नाही कधी, जाऊ दे माझ्या मुलाने खावं वाटतं की नाही, खावं वाटतं. पण काय म्हटलंय, त्याला मर्यादा आहे. मी एका कुटुंबाकडे गावी गेला असताना पाहिलं, आणि त्यांनी सांगितलं की आमच्या मुलासाठी प्रार्थना करा, त्याच्या पोटामध्ये पुष्कळ त्रास होत आहे. मग ते दवाखान्यात गेले तेव्हा त्यांना कळालं की पोटाचा आजार झालाय. आणि मग त्यांना म्हटलं की कसं काय झालं, त्या लहानपणी काय, पण आमच्या घरात कोणालाच नाही, पण याला झाला. कारण त्याला कारण असं आहे, तो काहीच खात नव्हता, फक्त मॅगी खात होता.
आम्ही काय म्हणायचो, खातोय ना खाऊ द्या, लाड आहे ना खाऊ द्या. कुठे गेलो आम्ही, गावाला गेलो तरी संगती मॅगी घेऊन जायचं, तीच बनवायची तीच चारायची. आणि त्याचा परिणाम काय झाला, त्या बाळाला पोटाचा त्रास होऊ लागला. तेव्हा आम्ही लहानपणी 2 फटके देऊन सांगितलं, आज हे खा, थोडा रडेल पण ती त्याच्या आरोग्यासाठी कसं आहे, चांगलं आहे. आणि म्हणून ही जबाबदारी आई बापाची आहे की लेकरांना कशा पद्धतीने घडवायचं आहे. कोणताच बाप कोणतीच आई लेकरांना चुकीचं शिकवणार नाही. आम्हाला जर मुलांना घडवायचं आहे तर, शिकवायचं आहे तर पवित्र शास्त्र सांगतं हाती छडी घेतली पाहिजे. याचा अर्थ असं नाही की काठी घेऊन त्यांना जनावरासारखं बदलायचंय. ती छडी फक्त भीतीसाठी असते. ते काय सांगतो, बापरे पप्पा काठी घेतात, मला अभ्यास केला पाहिजे. कधीपासून असतं, लहान असताना, मोठं झाल्यावर नाही. आणि म्हणून आम्हाला शिकवायचं आहे, चांगलं लेकरांना घडवायचं आहे, शिकवायचं आहे. चांगले कोर्सेस द्या. 10वी झालाय हरकत नाही, नाही पुढे शिकू शकला तो, डोकं नाही चाललं, अभ्यास नाही केला, नापास झाला, नाही शिकला, फार ज्ञानवंत हुशार बुद्धिमान पहिला नंबर आलेले यशस्वी होतात असं नाही. तुम्ही कधी कधी पाहिलं असेल की पहिला नंबर आलेला पोरगा सुद्धा पिऊन पाडलेला आहे. पण जे 10वी नापास आहे ना, त्याचा मोठा बिझनेस आहे. शाळा नाही शिकला, व्यवहार शिकवा, ज्ञान शिकवा, मेकॅनिक शिकवा, कोर्स द्या. आणि आयुष्य घडवण्यासाठी त्याची आई त्याचे बाप फार जबाबदार आहेत, लक्षात घ्या. पुढे लेकरांना दोष देऊ नये म्हणून लेकरांना शिकवायचंय. नंतर तो म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी काही केलं नाही, मला नाही शिकवलं, मला माहित होतं का, मला सांगितलं असतं तर मी आज चांगल्या ठिकाणी असतो. त्याला जीवनाला योग्य असा कोर्स द्या आणि त्या कोर्समुळे त्याचं जीवन काय होईल, खात्रीनं पुढे जाईल. मला गावीच आमचे एक बाबा आठवतात. ते आमच्या घरात सुतार काम करायला आले. त्यांना म्हणलं, बाबा तुम्ही तर सुतार नाहीत, पण तुम्ही सुतार कसं काय झाले. तर मला, बाळा काय झालं, माझा बारका भाऊ होता, त्याला वडिलांनी मास्तर केलं. तेव्हा मास्तरांना काय पगार नव्हता. पण बाप मला काय म्हणला, बाबा हे काम शिक, खडकाव पोट भरशील. आणि ते म्हणला, आता हे खडकावर घासतोय मी. आता ते पेन्शन घेऊन रिटायर झाला आणि मी काय करतोय, खडकावर घासतोय. तर मी शिकलो होतो, मी पण काय झाला असतो, मास्तर झाला असतो. योग्य समयाला योग्य निर्णय घेणं किती गरजेचं आहे. जर ते वय निघून गेलं मग नंतर शिकता येत नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं पहा, 3-4 वचनामध्ये म्हटलंय की कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो, माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार होतो. कोणतंही लेकरू त्या आईला लाडकंच असतं. काळं असलं तरी, कसे असलं तरी ते सारखंच असतं. सारखीच भाकर आई त्या लेकरांना देते. आणि म्हणून आम्हाला लेकरांना प्रेम करत असताना पवित्र शास्त्र सांगतो त्यांना चांगलं ते शिकवायचं. कधी, लहानपणी. जगाच्या गोष्टी त्यांना शिकवायच्या नाहीत, तर देवाचं वचन त्यांना शिकवायचं आहे, त्यांना घडवायचं आहे आणि मग त्यांना बनवायचं आहे. मोठे आशीर्वाद त्यांना द्यायचे मिळावेत असं जर वाटतं तर आम्हाला लेकरांना काय करायचं आहे, लहानपणीच लेकरांना देवाचं वचन शिकवायचं आहे. कारण लेकर जगाचे नाही, कोणाचे आहेत, परमेश्वराचे. आपण म्हणतो परमेश्वराने दिलेलं धन आहे. मग त्या धनाचा उपयोग वाईट पद्धतीने जर केला तर आम्हाला म्हातारपणामध्ये त्रास भोगावा लागतो. मग पवित्र शास्त्र काय सांगतो, मुलगा, मी जे सूत्रात म्हटले, मुलगा बोला, तुम्ही बोलले तर समजेल. मुलगा पाठी, मुलगा शहाणा. काय म्हटलंय, बाप सुखी बापू द्या, माझा मुलगा आहे. त्या बुलेटवर जाणारा जो मुलगा दिसतोय ना, तो गेला ना, तो माझाच मुलगा आहे असं म्हणतो आपण. काल रविवारी मी तुम्हाला सांगितलं. पण एखादा चोर आहे, बाप सांगेल का, असला तरी बाप शर्मेने मान खाली घालतो. तो म्हणतो काय करायचं, नको असं वाटतं, नसता झाला तर बरा झाला असता. असं आई बापानं वाटू नये म्हणून काय करायचं, लहानपणी छडी घेऊन त्यांना शिकवा असं पवित्र शास्त्र सांगतो. मन म्हटलं, मुलगा शहाणा तर बाप सुखी, आणि मुलगा मूर्ख तर आईला दुःख होतं की सगळ्यांचं चांगलंय बाई, माझा हाच मुलगा वायाला गेला, कसा सुधरेन तो. शास्त्र सांगतो तो सुधारण्यासाठी आज मुलगा 11ला आला ना, जोडून काढायचा, बघू तो मारतो का तुम्हाला, त्याची हिंमतच होणार नाही तुम्हाला मारायची. किती मोठा राहू दे, दरवाजा उघडल्याबरोबर खाड करून ठेवून द्यायचं. 12 वाजले कुठे येतोस, काय काम होतं, नाही मारू शकणार तो रुसेल, घडीवर रागेल. एकदा कदाचित जर बापानं मारलं तर त्याला वाईट वाटेल, पण आईने मारलं ना तर थोडासा शर्मेल. तो म्हणशी नको,
मम्मी आता मारायला लागली, आता मोठा झालो, आता नको जायला, आता मी 10च्या आत घरी येईल. लवकरात लवकर आम्हाला लेकरांना असं म्हटलंय की जर शिकवायचं आहे तर आम्हाला कधी कधी कठोर व्हावं लागतं. मग असं म्हणले इतिहास पत्र आणि त्याचा पहिला अध्यावचन 4 मध्ये जगाच्या स्थापनेपूर्वी, बोला हालेलुया, जगाच्या स्थापनेपूर्वी परमेश्वरानं तुम्हाला निवडून घेतलं. आईच्या गर्भात असताना तुम्हाला पाचारण केलं, आईच्या गर्भात असताना तुम्हाला सेवेसाठी निवडलं. किती चांगली गोष्ट आहे. कधी निवडलंय? जगाच्या स्थापना. जग पण नव्हतं, ना सूर्य नव्हता, ना चंद्र नव्हता, ना तारे नव्हता, तेव्हा देव म्हणाला हे मंडळी माझी आहे. बोला हालेलुया, किती चांगला आहे. आणि मग तो म्हणतो जगातल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देईल, फक्त तुम्हाला काय करायचं आहे? देवाचं वचन शिकवायचं आहे. पण जर आई वडील लेकरांच्या समोर भांडू लागले, बापानं आईला शिव्या देतो, आई त्या बापाला शिव्या घालती, पोरं काय शिकणार? तेच शिकतात. मला इतकी भीती आहे, माझी पोरगी इतकी हुशार आहे, इतकी शार्प आहे, पटकन कॅच करते. कुणी काय म्हटलेलं, गावाला मी गेलो होतो, कुणीतरी शिवी दिली असेल, तीच शिवी गाडी देत होती सगळ्यांना. म्हटलं कुठे शिकली बाबा ही? अरे तुला कुणी सांगितलं? ते द्या आधी तिकडे गेले ना गावाला, तिकडे ते अंकल नव्हते का म्हणले. आणि तीच गोष्ट घडते. चांगलं शिकवण्यासाठी आम्हाला हजारो दिवस लागतात, वाईट शिकायला लागत नाही. म्हणून लेकरांच्या समोर आम्ही काय करायचं? चांगलं बोलायचं. बाप आहे बसलाय, जा रे बिडी पेटून आण. लय लोकांनी ते उदाहरण सांगितलं. बिडी पेटवली, बाप काय सांगतो? विझू देऊ नको, विझा लागली तर जरा थोडी लाव. आणि मग त्याला सवय लागते. आता सुंदर आहे. मग बाप गेला ना, तोच तुकडा घेऊन तो पोरगा प्यायचा प्रयत्न करतो. लहानपणी आमच्याकडे व्याख्यान केला ते तुकडे घेऊन, नाही का. शास्त्र सांगतं आम्हाला चांगलं शिकव. जर तो म्हणला माझी पप्पा कधीच पेत नाही, माझी मम्मी कधीच मिसरी लावत नाही, आमच्या घरामध्ये असलं काही चालत नाही, तो करेल का? तो करणार नाही. मग तुम्हाला पाहायला मिळतं की देवानं आम्हाला अद्भुत रीतीनं निवडले. कशासाठी? सुंदर आयुष्य जगण्याकरिता. हे सगळं जे आहे ते देवाचं आहे. 5 वचनात म्हणतो की ज्ञान संपादन कर, शुद्धता संपादन कर, ती विसरू नको, माझ्या तोंडच्या वचनाला पराडमुख होऊ नको, ते सोडू नको, म्हणजे ते तुझे रक्षण करतील, त्यांची आवडभर म्हणजे ते तुला सांभाळतील. ज्ञान श्रेष्ठ आहे, त्याला कौताळ सर्वात श्रेष्ठ आहे, त्याला संपादन कर. लेकरं ज्ञानवंत बुद्धिवंत होण्याकरिता ज्ञान जेव्हा संपादन करतो तेव्हा आमच्या डोक्यावरती ताज येतो, मुकुट येतो. आणि मग लोक सांगतात की आज आमच्या मुलाचं ग्रॅज्युएशन आहे, त्याचा सत्कार होणार आहे, त्याला टोपी घालतात ग्रॅज्युएशनला. बोल हालेलुया. डॉक्टर जरी झाला त्याला टोपी घालतात, नर्स झाला तर टोपी घालतात, आणि ग्रॅज्युएशन आहे त्या ग्रॅज्युएशनचा सन्मान त्याचा करतात. शास्त्र सांगतं ज्ञान आम्हाला काय करतं? मुकुट घालतं. 4 माणसामध्ये कुणी आला शिकलेला मोठा असला तर आपण काय म्हणतो? उठा जाऊ द्या, त्यांना बसायला जागा, साहेब आले. बोला हालेलुया. आपण आधी जरी किती 1 तास बसलो असं येऊन, पण जर तो मागून जरी आला ना, लोक काय म्हणतात? जाऊ द्या आता, ते साहेब आले, त्यांना द्या ना जागा. किती गर्दी होऊन द्या, साहेबाला जागा मिळते का? आपल्याला मिळेल? कोणाला मिळते? म्हणून काय व्हायचं? कधी साहेब व्हायचं. शास्त्र सांगतं मोठं व्हा, म्हणजे देव तुम्हाला मोठं करेल. आम्ही काय करतो? जगातल्या गोष्टींसाठी भांडत बसतो ज्यांचा काहीच उपयोग नाही. ह्या परमेश्वरानं सर्व दिलं कारण ते परमेश्वर आहे. डोंगर कोणाचे आहेत? बोला. गदा कोणाचे आहेत? बोला. पाणी कोणाचं आहे? समुद्र कोणाचा आहे? हवा कोणाचा आहे? सगळं परमेश्वराचं आहे. आमचं काय आहे? आमच्या नाकपुड्यातला श्वास सुद्धा देवाचा आहे. हे सगळं परमेश्वराने दिलं आणि ते आमच्यासाठी दिलं, आणि आम्ही त्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी काय करतो? भांडणं करीत बसतो, भांड्यांवरून भांडणं करतो. जावेच्या घरात एक भांड गेलं तर त्या ग्लासवर भांडण होतं, तुझ्या घरात माझं भांडतच काय राहिलं असेल. शास्त्र सांगतं आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडत बसायचं नाही. घर माझं, जागा माझी, प्रॉपर्टी माझी, मोबाईल माझा, गाडी माझी, शैतान आमच्या मनात घालतो हे तुझं आहे, पण आमचं काहीच नसतं. शास्त्र सांगतं शैतान आम्हाला देवापासून दूर नेण्याकरिता आम्हाला फसवतो, परंतु सगळं सोडून द्या आणि लेकरांकरिता, कुटुंबाकरिता प्रार्थना करा. प्रार्थना शैतानापासून तुम्हाला सामर्थ्य देणार आहे. प्रार्थनेमध्ये वाढा. शैतान आला का प्रॉब्लेम सुरू झाला. घरात कोण आला? सगळे प्रार्थना करतात, मस्त प्रार्थना करतो, पण प्रश्न सुटत नाही का? कारण शैतान येतो, लगेच परिस्थिती बदलतो. थोडक्यात सगळं चांगलं आहे,
एका सेकंदात वातावरण खराब होतं. पापडी पडायच्या आत वातावरण खराब करतो सैतान. तेव्हा लक्षात धरायचं की हे काम कोणाचं आहे? सैतानाचं आहे. मला शांत राहिलं पाहिजे, मला शांततेने, आणि शांत राहा, काहीच होत नाही. नंतर सगळे प्रॉब्लेम आपाप सुटलेले असतात. आम्ही गोंधळून जातो आणि परिस्थिती बिघडवतो. म्हणून प्रभू काय म्हणतो? जगातल्या सगळ्या गोष्टी घेण्याकरिता काय घे? ज्ञान संपादन कर, कारण ती श्रेष्ठ चीज आहे. काय श्रेष्ठ आहे? ज्ञान. आणि म्हणून आम्हाला ज्ञान संपादन करायचं. 8 वचनामध्ये म्हटलं की त्याला उच्च पद दे, म्हणजे ते तुझी उन्नती करेल. त्याला कवटाळून राहशील तर ते तुझे गौरव होईल. कुणाला? ज्ञानाला. कुणाला? बुद्धीला. कुणाला? शिक्षणाला, डिग्रीला कवटाळून राहशील तर ते तुझं गौरव होईल. आम्हाला गौरव मिळण्यासाठी ज्ञान संपादन करायचं आहे. आणि आमचं घर प्रियजन हो इथे नाही, आम्ही जगातले आहोत का? नाही. कुठे आहे घर आमचं? कुठं आहे? स्वर्गात घर आहे. मग स्वर्गात जर घर आहे तर भांडणं करून, वाद करून चालेल का? देवाचे लेकर आम्ही आहोत, विसरायचं नाही. आम्ही अगोदर पाहिलं आम्ही कोणाचे आहोत? देवाचे. आपण इपिस्करा पत्रामध्ये पाहिलं, पहिला अध्याय 4 मध्ये वाचलं तर देव म्हणतो तुम्ही जगाचे नाही, तुम्ही कोणाचे आहात? देवाचे आहात. पण देवाचे लेकर आहोत. देव कुठे राहतो? स्वर्गात. मग जर स्वर्गात देव राहतो तर आम्हाला कुठे जायचं आहे? स्वर्गात जायचं. मग स्वर्गात जाण्याकरिता आम्हाला फक्त आम्हीच गेलं पाहिजे का बायको पण पाहिजे? बोला बोला, म्हणजे समजेल. मी जास्त काळ घेणार नाही, लवकर लवकर संपवतो. बोला. स्वर्गात जायचं तर सगळ्यांना जायचंय का फक्त एकट्याला जायचंय? सगळ्यांना. मग सगळ्यांनी चर्च लिहायला पाहिजे का नको? सगळ्यांनी प्रार्थना द्यायला पाहिजे का नको? सगळ्यांनी देवाच्या जवळ यायला पाहिजे का नको? धन देणारा कोण आहे? बोला, कोण आहे? देव. संपत्ती देणारा कोण आहे? देव. संपत्ती कोणाची आहे? देवाची. राज्य कोणाचं आहे? देवाचं. स्वर्ग कोणाचा आहे? देवाचा. पृथ्वी कोणाची आहे? देवाची. सगळं त्याचा आहे, तो देणार आहे. जे पाहिजे ते देणार आहे. म्हणून तो काय म्हणतो? मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. मग ते 6 अध्यायामध्ये तो म्हणतो 33 वचनामध्ये की तुम्ही पहिल्यांदा माझं राज्य मिळवण्यासाठी झटा, म्हणजे जगातील सर्व गोष्टी तुम्हाला आपाप मिळतील. पण आम्ही काय करतो? जगासाठी झटतो. लेकरांना म्हणतो नाही रे, घरी जाय, पहिला अभ्यास कर, मग चर्चला जा. भरपूर शिकून पडले पण आयुष्यात यशस्वी होत नाहीत, कारण देव त्यांच्या जीवनात नाही. देव राहण्यासाठी आम्हाला प्रार्थना शिकवली पाहिजे. विसरून जाऊ नका की परत आम्हाला कुठे जायचं आहे? आमच्या घरी जायचं आहे. कुठे जायचं आहे? आता इथे आलो, मग सगळे दिवस आयुष्यभर इथे बसणार का? नाही. भक्ती संपली, कुठे जाणार? कसं त्या पृथ्वीवरून आम्हाला परत एक दिवस कुठे जायचंय? स्वर्गात, जिथं देव राहतो तिथे. मग तिथे जर आम्हाला जायचं आहे तर कसं असलं पाहिजे? पवित्र, शुद्ध, धार्मिक आणि देवाच्या आज्ञांचं पालन करणार. कशानं स्वर्गात जाता येईल? देवाच्या आज्ञांचं पालन केल्यानं. आणि मग आमचं सगळं कुटुंब तिथे पाहिजे असं जर वाटतं तर आम्हाला सगळं कुटुंब घेऊन देवाकडे गेलं पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वर्गामध्ये नातं नाही. बोला हालेलुया. नातं आहे का? नाही. जर नातं असतं तर तिथं पण भांडणं झाले असते. माझ्या अगोदर कशी काय तयार झाली दिली बाबा? तिथं गट नाहीत. सगळे लोक तुम्ही अरे तिथे दिसतं बरं का, पाहिलं असेल. मला पाहिलं तर तुम्ही असं म्हणा की यांना पाहिलं बरं का, पण हे कोण बाबा आहे आम्हाला आठवत नाही. जसं आपण जत्रेमध्ये, मार्केटमध्ये जातो, सगळे माणसं दिसतात, पण आमच्या ओळखीचं नसलं तर आपण बोलतो का? आपण म्हणतो आहेत आमच्या गावाकडचे असतील, भाषा ऐकली तर. शास्त्र सांगतं स्वर्गात ओळख नाही, पण त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे आणि देवाचा गौरव करण्यासाठी आम्हाला सदैव तयार. तिथे नातं नाही. आमचे घर स्वर्गात आहे आणि जर आम्हाला जायचं आहे तर कसं जाता येईल त्याकडे लक्ष द्या. कसं जाता येईल? कसं जायचं? आता देवाच्या वचनांचं पालन केल्यानं. आणि हे वचन काय सांगतात त्याकडे लक्ष द्या. वचन सांगतात की आम्हाला देवाचं वचन काय देणार आहे? मान, सन्मान, मोठेपण, मुकुट, गौरव, धनसंपदा सगळं देणार आहे. स्वर्गात जायचं आहे तर आज्ञा पाळल्या पाहिजे की नाही? बोला हालेलुया. मोठे मला हालेलुया. स्वर्गात जायचं तर आज्ञा पाळल्या पाहिजे. मग काय म्हटलं? शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. मग आपण पाहिलं काही लोक नियम लावतात आणि म्हणतात की 9:30ला चर्च आहे, मी बरोबर 9:30ला गेलं पाहिजे. आणि जे नियम आहेत, आज्ञा आहेत त्या पाळल्या पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, स्वर्गात जर जायचं आहे तर पाप आम्हाला काय केलं पाहिजे? सोडलंच पाहिजे. व्यसन आम्हाला काय केलं पाहिजे? सोडलंच पाहिजे. आणि मुलांना बाप शिकवत आहे, हा
दावीद राजा शलमोनाचा बाप आहे, तो बाप सांगतो की माझ्या मुला माझं धर्मशास्त्र काय करू नको, विसरू नको. मुले बापावर प्रेम करतात, बाप त्या मुलांवर जर प्रेम करतो तर ते बापाच्या प्रेमात वाढत वाढत आणि वाढत जातात. बाप जर मुलांच्या समोर भांडला, दारू पिला, तमाशा केला, मुलं सुद्धा नंतर तसेच घडतात. मग मुलांना दोष देण्यात काहीच अर्थ राहत नाही. ही गोष्ट बापानं लक्षात घेतली पाहिजे. पैसे खर्च झाले तरी चालेल, काही आयुष्यात कमवता नाही आले तरी चालेल, पण मुलाला घडवा, मुलीला घडवा. जेव्हा तुम्ही जाल त्या गावातून तेव्हा तुम्ही सांगाल की ती माझी मुलगी आहे की जी आज चांगल्या पदावरती आहे, सुखी आहे. आपण जाऊ द्या, लोक म्हणतात की मुलगी पराय धन, बेटी धनाची पेटी पण कोणाची, लोकांची. आम्हाला काय त्याला शिकवून करायचे असं कधीच म्हणू नाही. तिला शिकवा, तिचा संसार सुखी होईल. जेव्हा त्या गावात जाल त्या लोक सांगतील की तुमच्या मुलीची कामगिरी फार चांगली आहे, ती कशी आहे, सुखी आहे. आणि सुखी राहण्यासाठी बायबल सांगतो पैसे खर्च झाले तरी चालेल, पण काय घ्या, ज्ञान घ्या. मग जिथून मिळेल, देवाच्या वचनातून ज्ञान मिळत आहे तेथून घ्या, जगातून ज्ञान मिळत आहे तेथून घ्या, शाळेतून मिळत आहे शाळेतून घ्या, जिथून ज्ञान मिळेल तेथून ज्ञान घ्या. काय हरकत आहे, फक्त मुलं वाजवतात. स्त्रियांनी वाजवलं काय वाईट दिसेल का? स्त्रियांनी वाजवलं, कॅशी वाजवला, हार्मोनियम वाजवली, गिटार वाजवलं, ड्रमशीट वाजवला. तुम्ही पाहता का कधी कधी टीव्ही पाहता ना, टीव्हीला तुम्ही पाहत असताना कधी कधी पाहता कार्यक्रमामध्ये काही मुली वाजवतात, ढोलक वाजवतात, कॅशी वाजवतात. बरं, चांगलं वाटतं का वाईट वाटतं? चांगलं ते नेहमी काय करा, शिकवा. खर्च झाला तरी चालेल, शिकवा. आणि मग ते शिकवल्यानं अधिक अधिक देवाचा गौरव होतो. आणि पैसे आले आम्ही काय करतो, पैसे आले शिक्षण घेत नाही. पहिलं काय घेणार, कपडे घेणार, ते फाटून जातात. कपड्यांवर प्रेम करण्यापेक्षा आपल्या घरावर प्रेम करा. घरावर म्हणजे आपल्या लेकरांवर, आपल्या पतीवर, आपल्या पत्नीवर प्रेम करा. शास्त्र सांगतं पैसे आले का आम्ही काय करतो, कपडे घे, ते फाटून जातात. लय पैसे आले जास्त तर मोबाईल घेतो, त्याच्यापेक्षा अधिक आले तर गाडी घेतो, त्याच्यापेक्षा अधिक आले तर घर घेतो, पण शिकत नाही. शास्त्र सांगतं आम्ही देवाचं ज्ञान घेतलं पाहिजे, कारण ते सर्वात श्रेष्ठ आहे. ज्ञान मिळवलं की मग आपाप मुकुट मिळतो, मोठेपण मिळतो आणि सगळ्या अडचणी आमच्या समोर निघून जातात. मुलांना ज्ञान द्या की आयुष्यभर पुरेल. कपडे, लता, बाकीच्या गोष्टी, सोनं, चांदी काही पुरणार नाही, पण काय पुरेल, ज्ञान पुरणारी गोष्ट आहे, ती कधी संपणार नाही. आणि म्हणून चौथा अध्याय वाचत असताना लक्षात घ्या, तो वारंवार वारंवार सांगतो की ज्ञान घ्या. मुलांकडे पाहत असताना आई वडिलांचं लक्ष असलं पाहिजे की माझे मुलं कोठे जातात, माझ्या मुलाचा मित्र कोण आहे. कधी कधी मित्रांना घरी बोलावं, मुलाचा वाढदिवस आहे ना, हरकत नाही, सगळ्या मित्रांना घरी बोलवा आणि ते मित्र काय बोलतात, ते काय करतात, मित्रांमध्ये मित्रांसारखं राहा, ऐकून घ्या. सगळे मित्र खेळतील तेव्हा आम्हाला बरोबर कळतं की कोणता पोरगा चांगल्या घरचा आहे. मग आपल्या मुलाला सांगा, बाळा याची मैत्री कर, शिव तुझ्या कामाचा आहे, तो आहे ना, तो सोडून देतो, बरोबर नाही, तो तुला काय करेल, दूर घेऊन जाईल. आणि मग असं म्हटलंय, जर 4 मित्र जिम जाणारे, जिम करणारे 4 मित्र, त्यांच्या रोज गोष्टी होतात की आरोग्य मिळालं पाहिजे, जिम केली पाहिजे, आजच कट झाले पाहिजे, शेवण झाले पाहिजे, काय काय झालं पाहिजे. त्यांच्या 5वा मित्र जर गेला ना, तो एक दिवस तो 5वा आपोआप जिमला जाणारा आणि बिल्डर बनवू. 4 मित्र बिझनेस करणार आहेत, त्या बिझनेसच्या गोष्टी करतात की हा बिझनेस झाला पाहिजे, त्याच्यात इतकी कमी आहे, तो बिझनेस असा आहे, तो तसा आहे. त्यांचा 5वा मित्र 5व्या वर्षी बरोबर बिझनेसमॅन होतो. पण जर 4 पेटार आहेत ना, हा म्हणतो मी काय पेत नाही, पण एक दिवस बरोबर हा 5वा पण त्याचा जोडीदार होतो, म्हणजे होतोच. बोला हालेलुया. ही जगाची रीत आहे. जसा मित्र आहे तसे आपाप बनू लागतात. आणि म्हणून आमचा मित्र कोण आहे, आमच्या मुलाचा मित्र कोण आहे, हे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही लक्ष द्याल तेव्हा तुम्हाला समजेल की देव आम्हाला काय शिकवत आहे. देवाचं वचन जिवंत आहे, ते आरोग्य देणार आहे, ते आमच्या हाडाला सत्व आहे. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा वाचूया आपण, देव असं म्हणतो की काय कर, आपल्या अंतःकरणाचं काय कर, रक्षण कर. 23 वचन वाचूया. हा, आता बाकीचा अध्याय तुम्ही घरी वाचा, सगळा बरोबर पुढे हळूहळू
काय म्हटलं ते म्हणतो, सगळ्या रक्षणीय वस्तूंपेक्षा कशात, आपल्या अंतःकरणात विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. आपण मेलो, काय त्या धनाचा उपयोग आहे, काय त्या गाडीचा उपयोग आहे, काय त्या बंगल्याचा उपयोग आहे, काय त्या मित्रांचा उपयोग आहे. म्हणून देवाचं वचन काय सांगतो, सगळ्या रक्षणीय वस्तूंपेक्षा कशात रक्षण कर, अंतःकरणाचं, कारण त्या अंतःकरणामध्ये जीवनाचा उगम आहे. अंतःकरणामध्ये जीवनाचा उगम आहे. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं की आम्हाला सगळं सोडून, देवाचं वचन सांगतं की जीवन कशात आहे ते शोधून घेतलं पाहिजे. पुढे 24 वचनामध्ये म्हटले की तू उद्धामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे. स्पष्ट सांगितले. एक एक वचन जर पाहायला गेलं ना, बराच काळ जाईल, बरेच वर्ष लागतील आपल्याला. देवाचं वचन सांगतं, तरुणा, माझ्या मुला, माझ्या बाळा, तू काय कर, उद्धामपणा. आपण म्हणतो काय पोरगा मोठा झाला, काय रगील होतो, बापाला असं बोलतोय. लोक पाहतात आजूबाजूचे, म्हणते काय तुमचा पोरगा, आम्हाला वाईट वाटतो, तुम्ही किती लाड केले त्याचे, खांद्यावर घेऊन त्याला इकडं त्याला तिकडं, त्याला जिगरी नातलो, तुमचं ऐकत नाही. ऐकतोय का? ऐकतोय म्हणा, माझा मुलगा ऐकतो. बोला हालेलुया, माझा मुलगा माझं ऐकतोय. अभिमान वाटतो की माझ्या मुलानं माझं काय करावं, ऐकावं. मुलांना आम्ही कधी कधी सांगतो, तुम्हाला सल्ला देतो, नसेल तुम्हाला पटत ना, हरकत नाही, पण काय करा, थोड्या वेळ ऐका, नंतर सांगा बाबा हे असं नाही असं आहे, त्यांना समजेल. शास्त्र सांगतं की देव असं म्हणतो, तू उद्धामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, ते चांगलं नाही. मग पुढे देव असं लिहितो, तुझे डोळे नीट पुढे पाहो. तरुणाला काय म्हणतो, इकडं तिकडं तिकडं बघू नकोस. शाळेत जाताना, कॉलेजला जाताना होतं का नाही, तिकडे बघ, काय गरज नाही. म्हणतो कुठे बघ, सरळ बघ. आपण गाणं गातो, तुझे डोळे काय करतात ते सांभाळ, देवावरती राहतो तो प्रेमाने पाहतो, तुझे हात काय करतात ते सांभाळ, तुझे डोळे काय करतात ते सांभाळ. सांभाळ, देव म्हणतो तुझे डोळे काय करतात ते सांभाळ. सरळ देवाच्या वचनाने चालले पाहिजे. इकडे तिकडे बघू नका, तिकडे काही नाही. जेव्हा इकडे तिकडे आपण पाहतो तेव्हा लोक सांगतात की अहो तुमच्या मुलीचं लक्षण बरोबर नाही बरं का, आपल्याला खेद होतो. आपण म्हणतो जाऊ द्या, सुधरेल. शास्त्र सांगतं इकडे तिकडे काही नाही, तिकडे पाहण्यात काही मजा नाही, सरळ आम्ही पाहिलं पाहिजे. काय म्हणलंय, तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ राहो. देव म्हणतो काय, तुझ्या पापण्या पुढे राहिल्या पाहिजे, सरळ राहिल्या पाहिजे. इकडे तिकडे पाहायला परमेश्वराने नाही सांगितलं. कोणची पोरगी चालली, काय करायचे तुला, जाऊ दे, तुझा काय कर, सरळ. कोणता पोरगा झाला, तुला काय करायचं, तुकडं पाय, सरळ पहा. पुढे 26 मध्ये काय म्हटलंय, आपल्या पायाची वाट सपाट कर, तुझे सर्व मार्ग निश्चित कर. सरळ रस्त्याने चाल, तुला पुढे जायचंय, तो अडखळला नाही पाहिजे. शास्त्र सांगतो जेव्हा मी देवाच्या वचनानं सरळ चालतो तेव्हा देव आम्हाला पुढे आणि पुढे जातो. आम्ही काय म्हणतो, आता फार थकलो, माझी इच्छा नाही हो जगण्याची, काय त्या लेकरांनी मला सुख दिलं नाही, काय नाही माझ्या जीवनात फायदा, काय नाही राहिलं माझ्या जीवनात, असं आपण म्हणतो. अरे जीवन फार सुंदर आहे, सोडून दे, नाही लेकर सुधारले, सोडून दे, तुझा तू नीट मार्गाने चाल, देव बाप तुला आशीर्वाद देईल, देव बाप तुला आशीर्वाद देईल. काय म्हटले, मरण्याच्या अगोदर आम्ही कशाचा विचार केला पाहिजे, जगण्याचा. कशाचा, जगण्याचा. किती वर्षाचा विषय, काय म्हणतो देव, पवित्र शास्त्र काय सांगतो, आम्ही किती वर्षाचे झालो आहोत. काय म्हणतो तो, शक्ती असल्यास स्वार्थ 80 वर्ष, तरीही त्याचं दामलेवल कष्टमय दुःखमय आहे, ते लवकर सरतेने आम्ही निघून जातो. म्हणून हे आयुष्य फुलासारखं सुंदर आहे, गवताप्रमाणे हिरवगार आहे, त्याला सुंदर रीतीने जगा. पहा किती सुंदर डोंगर परमेश्वरानं तयार केले. पावसाळ्यात ते हिरवे वस्त्र परिधान करून गाणे गातात. ते पक्षी पहा कशातील, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून या फांदीवर सकाळीच उठून परमेश्वराचं गुणगान करतात. त्या पक्ष्यांप्रमाणे देवाचं गौरव करा. आयुष्य फार सुंदर आहे, सुंदर रीतीने जगण्याचा प्रयत्न करा. निराशा टाकून द्या, समस्या सोडून द्या आणि त्या देवाला धन्यवाद करा. मरण्याच्या आधी कशाचा विचार करायचा, जगण्याचा. आपण रोज कशाचा विचार करतो, मरण्याचा. मेल तर बरं होईल बाई. पहिले तोंडात काय म्हणतो आपण, लय लय म्हणजे लय 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 कथा आलाय, मेल तो
काय म्हटलं, जसं बोलाल तसं घडत राहत. असं म्हणा की लय म्हणजे लय 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 चांगलं झालं माझं, माझे लेकरं चांगले, चांगलं होईल, माझं घर चांगलं आहे, माझे मुलं चांगले आहेत आणि मग सगळं काही चांगलं होईल. चांगलं होण्याकरिता वाईट सोडून द्या. आधी मी चांगलं झालं पाहिजे, मग जग चांगलं आपोआप होईल. वाईट सोडा, वाईट स्वभाव सोडा, वाईट निंदा सोडा, वाईट विचार सोडा. आणि असं म्हटलंय की मग आपोआप चांगलं. स्त्रियांनी भांडण सोडा, राग सोडा. पुरुषांनी राग सोडल्यानं अर्ध्या समस्या आपाप गायब होतात. तरुणाने राग सोडला लगेच राग येतो पटकन, मोडून फेकून फेकून देऊ, लगेच राग येतो. राग काय करा, सोडून द्या. स्त्रियांनी काय म्हटले, आपल्या तोंडावरती संयम ठेवा. तो काय म्हणतो, सर्व मौल्यवान वस्तूंपेक्षा, सर्व अनमोल गोष्टींपेक्षा अंतःकरणाचं काय करा, रक्षण करा. सगळं देव आपोआप देईल. आणि म्हणून आम्हाला सगळं वाईट सोडून देवाच्या मार्गाने चाललं पाहिजे. भांडण आम्हाला सोडून दिलं पाहिजे. चांगलं बोला, चांगलं होईल. एक दिवस वाटेल नवऱ्याला की माझी पत्नी खरंच चांगली आहे, मी तिला त्रास दिला, मी तरुण असताना तिला पुष्कळ भांडलो, मी तरुण असताना तिला पुष्कळ त्रास दिला, मी तिला पुष्कळ संशयानं पाहिलं, मी तिचे पुष्कळ तिला पीडा भोगायला लावल्या, पण ती माझ्याशी विश्वासावर राहिली. तिने मला कधी त्रास दिला नाही, ती कधी माहेरी गेली नाही, तिने कधी मला वाईट बोललं नाही, मी रागावलो रुसलो पण ती कधी मला प्रत्युत्तर केलं नाही. एक दिवस त्याला पश्चाताप होईल. का? कारण मी कसा राहिलो, चांगला राहिलो. शास्त्र सांगतं आम्ही वाईट वागलो, बायकोला आपाप वाटेल की बाई माझे मिस्टर किती चांगले आहेत, दिवसभर बाहेर घराच्या राहून आमच्या घरासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्यासाठी कष्ट करतात, घरात काही वाहन पडू देत नाही, पीठ संपण्याच्या आधी विचारतात घरात पीठ आहे का, धान्य संपलंय का. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवेल जेव्हा तुम्ही एकमेकांसाठी जीवन जगण्याचा प्रयत्न कराल. म्हणून तो बस म्हणतो सर्व गोष्टींपेक्षा अंतःकरणाचं काय करा, रक्षण करा. अंतःकरण एकमेकांचं जाणा आणि मग पहा सुखानं आमचं जीवन झाल्याशिवाय राहणार नाही. सुख असं म्हटलंय परमेश्वरानं दिले, पण ते आम्हाला कवटाळून घेता आलं पाहिजे. दुर्जनांचा मार्ग सोडून द्या, वाईटाचा मार्ग सोडून द्या, नाशाचा मार्ग सोडून द्या, पापाचा मार्ग टाकून द्या. कारण पवित्र शास्त्र सांगतं, प्रभू म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. चांगलं करा, वर्षानुवर्ष तुमचं नाव राहील. आपाप लोक आठवण काढते म्हणते की त्या मनुष्यासारखा कोणीच मनुष्य नाही. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं धार्मिकाला देव काय करतो, उदंड आयुष्य देतो. म्हणून सगळ्या वाईट विचारांना सांगा थांब, बाहेर निघून जा आमच्या घरातून, आमचं घर प्रार्थनेत वाढणार आहे. बोला हालेलुया. प्रार्थना शिकवा, सुनबाईंना प्रार्थना शिकवा, नातवंडांना प्रार्थना शिकवा. तुम्ही भजन गाणे गा, नातवंड आपाप म्हणतील की आमचे बाबा भजन गात होते, त्यांच्या कानावरती शब्द पडू द्या. पवित्र शास्त्र तेच आम्हाला सांगतं, मुलांनो बापाचं शिक्षण काय करा, ऐका. बोला हालेलुया. मी थांबणार आहे. काय म्हणते मुलांनो, बापाचं शिक्षण काय करा, ऐका. तर बाप उत्कृष्ट शिकलेला आहे, उत्कृष्ट शिकवत आहे, मुलं आपाप काय होतील, शिकतील. हरकत नाही शिकला बाप तर, पण आपण मुलांना काय करू शकतो, शिकवू शकतो. शिकवा त्यांना. आणि मग एक दिवस धार्मिक मंडळी, एक दिवस आध्यात्मिक मंडळी, एक दिवस शिकलेली मंडळी, एक दिवस शिकलेलं कुटुंब. मग तुम्ही म्हणाल की माझ्या सर्व लेकरांच्या घरी सुख समृद्धी नांदत आहे, सगळ्यांचं परमेश्वरानं खूप चांगलं केलं. पण कधी, जेव्हा तुम्ही त्यांना काय केले, शिकवलं. त्याकरिता तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवा. पहिली गोष्ट काय म्हणाले, धन खर्च झाला तरी चालेल, पण काय घ्या, ज्ञान घ्या. दुसरी गोष्ट काय म्हटले, वाईट ते सोडून द्या आणि ज्ञानाला कवटाळा, म्हणजे ते मुकुट घालेल. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की वाईट ज्याला म्हटलंय, पाप ज्याला म्हटलंय ते सोडून द्या, आपाप चांगलं होईल. म्हणून काय म्हटलंय, देव काय करतो, हजारो पिढ्यांना आशीर्वाद देतो जेव्हा बाप देवाच्या आज्ञा पाळतो. आपण जाऊ द्या, माझं काय झालंय, माझं संपलंय, मला काय करायचे, तुम्ही करा, नाही चालत. पोरं काय म्हणतात, आम्हालाच काय पडलंय. आपाप आई बापा चर्चा निघाले ना, एक दिवस वाटल लेकरांना आपल्याला पण काय झालं पाहिजे, गेलं पाहिजे. आणि देव बाप आम्हाला मग आशीर्वाद दे. देव बाप या वचनांच्या कर्वे आम्हाला आशीर्वादित करो. आमीन.